नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य TY.BCom, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण अल्पकालीन जो वित्त पुरवठा आहे याची वैशिष्ट्ये बघितली होती. त्यानंतर अल्पकालीन वित्त पुरवठ्याचे स्रोत, यामध्ये व्यापारी कर्ज, खुली उधारी आणि आश्वासन पत्रावली उधारी याचा अभ्यास आपण केला होता. यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे अल्पकालीन वित्त पुरवठा स्रोतांचे फायदे. पहिला फायदा आहे सहज उपलब्ध. कोणतेही कायदेशीर कृती जी आहे ही अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी करावी लागत नाही. व्यापारी कर्ज किंवा उधारी मिळवताना फारशा अडचणी येत नाही. आता व्यापारी कर्ज जे आहे, व्यापारी कर्जाच्या माध्यमातून जे काही कर्ज आहे कर्ज मिळवत असताना किंवा उधारी घेत असताना फारशा अडचणी यामध्ये निर्माण होत नाही. त्यानंतर सातत्याने उपलब्धता. उधारी ही अनौपचारिक व्यापार असेपर्यंत सतत चालूच राहते. संस्थेला दैनंदिन व्यवहारासाठी अधिक खेळतं भांडवल शोधण्यासाठी इतर कुणाकडे जाण्याची गरज भासत नाही. म्हणजे अल्पकालीन जे कर्ज असतं हे सातत्याने उपलब्ध असतं. यामध्ये उधारी ही अनौपचारिक व्यापार असेपर्यंत सतत चालूच राहते. संस्थेला दैनंदिन व्यवहारासाठी अधिक खेळतं भांडवल शोधण्यासाठी इतर कुणाकडे जाण्याची गरज राहत नाही, कारण की व्यवसायामध्ये जे काही खरेदी विक्री जी आहे ही नेहमी चालूच असते. त्यानंतर तिसरा फायदा आहे मालमत्ता गहाण ठेवावं लागत नाही. व्यापारी कर्ज घेत असताना यामध्ये कोणतीही मालमत्ता गहाण ठेवावं लागत नाही. या संदर्भात आपण चर्चा केली होती की अशा पद्धतीनं जेव्हा वस्तूंची खरेदी विक्री होते त्यावेळेस सही म्हणून बिल दिलं जातं, किंवा काही परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळेस आजकालच्या बाजारपेठेमध्ये उधारीसाठी चेक जो आहे हा देखील दिला जातो. त्यानंतर लवचिकता. व्यापारी उधारी हा खेळत्या भांडवलाचा एक लवचिक मार्ग आहे. गरज असते तेव्हा खरेदीदार पैसे देणे लांबवू शकतो. म्हणजे जर काही अडचण निर्माण जर झाली उधारी वसुलीमध्ये तर थोडासा वेळ दिला जाऊ शकतो. अशा वेळी विक्रेता खरी अडचण समजून घेतो व उधारीची विनंती मान्य करतो. उधारीची मुदत संपायच्या आधीच पैसे देऊन काही वेळा खरेदीदार थोडी सुटही मिळू शकतो. म्हणजे उधारी वसुलीमध्ये एक लवचिकता असते. एखाद्या वेळेस ठरलेल्या वेळेमध्ये उधारी वसूल न होणं, किंवा एखादा उधार विक्रेता जर असेल, खरेदीदार असेल, तर मुदतीच्या आधी देखील अशा प्रकारच्या ज्या काही रकमा असतील त्या देऊ शकतो. उधारी व्यापारी कर्ज जे आहे याच्या तोटे किंवा मर्यादा. पहिला आहे जास्त खर्च. विक्रीची किंमत ठरविताना विक्रेता उधारीवरील व्याज, जोखीम व गैरसोयी विचारात घेतो. त्यामुळे अशा कर्जाचा खर्च जास्त असू शकतो. म्हणजे विक्रीची किंमत जेव्हा ठरवली जाते तेव्हा उधारीवरील व्याज व जोखीम या गैरसोयी विचारात घेतात. त्यामुळे कर्जाचा खर्च जास्त असू शकतो. बऱ्याच वेळेस उधारी वसुली करताना दोन पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता असते. कधी उधारीवर जेव्हा मालाची विक्री केली जाते त्यावेळेस जास्त रक्कम जो काही खरेदीदार आहे याच्याकडून वसूल केली जाते. त्यानंतर दुसरा तोटा आहे अवाजवी व्यापाराचा विस्तार. यामध्ये भरपूर उधारी उपलब्ध असल्याने संस्था अवास्तवपणे व्यापार वाढू शकतात. त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. मराठीमध्ये हे एक म्हण आहे, फुकट खाय मग स्वस्त महाग काय. जिथं एखादी गोष्ट फुकट मिळते किंवा सवलतीने मिळते तेव्हा खाणारा जो आहे हा त्याच्या किमतीचा विचार करत नाही आणि त्या खाताना त्याच्यापासून नुकसान होण्याची शक्यता असते. हाच नेम उधारीमध्ये लागू होतो की उधारीवर मिळत आहे म्हणून कारण नसताना जास्त मालाची खरेदी ही खरेदीदाराकडून केली जाऊ शकते आणि भविष्यामध्ये असा माल जर विकला गेला नाही
तर त्याचं नुकसान होऊ शकतं आणि त्याचा जो तोटा जो आहे हा विक्रेत्याला देखील त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते, कारण की त्याचं नुकसान झाल्यामुळे खरेदीदाराचं, त्यामुळे जी काही उधारी वसुली आहे ती वेळेवर होत नाही. म्हणजे आवाजवी जो व्यापार विस्तार जो आहे हा यामध्ये अतिशय घातक आहे आणि खरेदीदार आणि विक्रेता या दोघांचाही तोटा यामध्ये होण्याची शक्यता आहे. असं जरी असलं तरी अल्पकालीन वित्तपुरवठ्यामध्ये जो व्यापारी कर्ज हा जो पहिला जो अल्पकालीन वित्तपुरवठ्याचा एकमेव मार्ग आहे, हा मार्ग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो आणि जे व्यापार जे आहे या व्यापाराला मोठ्या प्रमाणावर भरभराटी आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे दीर्घकालीन कर्ज. अल्पकालीन कर्जानंतर दीर्घकालीन जे वित्त जे आहे किंवा दीर्घकालीन जे कर्ज आहे याचा आपण अभ्यास करूया. दीर्घकालीन वित्त याला दीर्घकालीन कर्ज असं देखील म्हटलं जातं. इथं आपल्याला दीर्घकालीन वित्त असा देखील याचा अर्थ यामध्ये घ्यायचा आहे. ज्यावेळेस व्यवसायाला पैशाची गरज असते तेव्हा व्यवसायाला वित्तपुरवठा होणं गरजेचं असतं. व्यवसायाला वस्तू आणि सेवाचं उत्पादन तसे वितरण यांच्याकरता वित्तपुरवठ्याची आवश्यकता असते. उद्योग व्यवसाय संस्थेच्या विविध स्रोतांच्या माध्यमातून निधींची उभारणी करतात. त्यापैकी एक स्रोत म्हणजे बँक होय. म्हणजे बँकेच्या माध्यमातून जे दीर्घकालीन वित्त आहे किंवा दीर्घकालीन कर्ज आहे हे या ठिकाणी प्राप्त करून घेतलं जातं. यामध्ये पहिला मुद्दा आहे बँकांद्वारे कर्ज. बँकांद्वारे कर्ज जे आहे जेव्हा हवा तेव्हा आवश्यक पैशाचा पुरवठा म्हणजे वित्तपुरवठा जो आहे या वित्ताची आवश्यकता वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी व वितरणासाठी पैशाचा उपलब्धता करावी लागते. व्यावसायिक संस्थांना विविध स्रोतांतून निधी उभारता येतो. त्यातील एक मार्ग म्हणजे बँका. बँकातून जे कर्ज जे आहे दीर्घकालीन कर्ज या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणजे व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या काही स्थिर स्वरूपाच्या ज्या मालमत्ता आहे या मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून दीर्घ मुदतीची कर्ज, साधारणपणे दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त तर 25 ते 30 वर्षापर्यंत देखील असू शकतो. आता दीर्घ मुदतीचं जे वित्त आहे किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज जे आहे हे देत असताना बँका ज्या असतात हे बँकांकडून अतिशय काटेकोरपणे हे कर्ज देण्यासाठी जी रूपरेषा आहे ती आखली जाते. विभिन्न प्रकारची कागदपत्रे, विभिन्न प्रकारच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून बँका व वित्तीय संस्था ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देत असतात. बँकाकडून जे कर्ज आहे या कर्जाचे घेतलेले फायदे. पहिला फायदा आहे मोठ्या कर्जाची उपलब्धी. मोठ्या कर्जाची उपलब्धी जी आहे ही बँकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये दीर्घकालीन कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणी करता येते. कंपन्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारची कर्जे मिळतात. इतर कुठल्याही स्रोतापेक्षा कंपन्यांना बँकांकडून सहजपणे कर्ज मिळतं. कर्ज वितरण होण्यास फारसा विलंब लागत नाही. म्हणजे बँकांकडून मोठ्या ज्या काही प्रमाणामध्ये जे कर्ज आहे ते या ठिकाणून व्यवसायांना विविध गरजांसाठी बँका कर्ज देतात. इतर कुठल्याही स्रोतापेक्षा कंपन्यांच्या बाबतीमध्ये कंपन्यांना बँकांकडून सहजपणे कर्ज मिळतं. कर्ज वितरित करण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. त्यानंतर दुसरा फायदा आहे किंवा दुसरं वैशिष्ट्य आहे पूर्वनिश्चित व्याजदर. हा एक फायदाच आहे. कंपनीच्या उत्पन्नामध्ये बरेचसे चढ उतार होतात, तर बँकांचं जे कर्ज जे आहे यावरील व्याज मात्र ठराविक दराने बँकांना भरावं लागतं, उद्योगांना भरावं लागतं. कर्ज वितरणाच्या वेळेस व्याजदर निश्चित केलेला असतो.
म्हणजेच कर्ज घेतल्यानंतर कंपनीच्या कारभाराचा जो चढ उतार जो आहे, या चढ उताराचा फायदा जो आहे हा व्यवसायांना मिळत नाही. कारण की एकदा कर्ज दिल्यानंतर कर्जाची जी काही मुदत आहे, या मुदतीमध्ये निश्चित जो व्याजदर आहे, हा व्याजदराने कंपन्यांना कर्जाची परतफेड करावी लागते. त्यानंतर तारणातून सुरक्षितता. कंपनीची मालमत्ता कर्जासाठी तारण ठेवली जाते. म्हणजेच बँकेचे भांडवल व परतफेडीची जी बँकेकडे जी हमी असते, त्यामुळे तारण नसेल तर बँकांकडून कर्ज घेणं सोपं जातं. म्हणजे बँकेकडे ज्यावेळेस दीर्घकालीन मुदतीचे कर्ज घ्यायचे असतात, तेव्हा या दीर्घकालीन मुदतीसाठी विशिष्ट मालमत्ता तारण ह्या बँका घेत असतात. मालमत्ता तारण जर नसेल तर दीर्घ मुदतीचे कर्ज यामध्ये दिली जात नाही. कारण की दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये मुदत जास्त असते आणि अल्पकालीन कर्जापेक्षा याची रक्कम देखील मोठी असते. त्यामुळे बँकांकडून देखील जबाबदारी या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर बँकेचा व्यवस्थापनावर प्रभाव. कंपनीमध्ये ज्या सदस्यांनी मुख्य भांडवल गुंतवलेलं आहे, त्यांचं नियंत्रण कायम ठेवून कंपनी बँकांकडून भांडवल उभं करू शकते. बँकांनाही कर्ज दिल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये मात्र कुठलाही हक्क मिळत नाही. म्हणजे बँकेत जे आहे, या बँकेने कंपनीला कर्ज दिल्यामुळे कंपनीला मुख्य भांडवलाचा स्रोत बँका असते, परंतु बँकेच्या व्यवस्थापनामध्ये कंपनीचा कुठलाही सहभाग नसतो किंवा कुठलाही प्रभाव या ठिकाणी पडत नाही. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे कर्जाची मुदत. कंपनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार किंवा कृतीनुसार किती मोठे प्रकल्प हातात घेऊ शकतात व त्यासाठी बँका दीर्घ मुदतीचे कर्जही देतात. विशिष्ट मुदतीमध्ये कंपनीचे अर्थार्जन उत्तम असेल तर कंपनीच्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी या मुदतीचं योग्य नियोजन आहे यामध्ये केलं जातं. म्हणजे कंपनी कर्जाची जी मुदत आहे ही विशिष्ट प्रकल्पासाठी जेवढं कर्ज लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये कंपनीला तेवढ्या मुदतीचं कर्ज दिलं जातं. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे अवाजवी भांडवलीकरण टाळणं. बँकांकडून दीर्घ मुदतीवर कर्जे घेतली जातात, परंतु त्याची परतफेड बँका केव्हाही करू शकतात. म्हणजे पैशाची जास्त गरज जर नसेल किंवा कंपनीचं उत्पन्न जर वाढलं असेल तर अशा कर्जांची परतफेड केली जाते आणि जे काही अवाजवी जे भांडवलीकरण आहे ते टाळलं जाऊ शकतं. याचा फायदा बँकांना देखील होतो की मुदतीच्या आत कर्जाची परतफेड झाल्यामुळे इतर कर्जाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा नवीन उत्पन्न मिळवता येतं. त्यानंतर 7वं आहे करामध्ये सवलत. कर्जावर दिलेले जे व्याज आहे हे कंपनीच्या खर्चामध्ये धरले जाते व त्यामुळे आयकर नियमाखाली जे करपात्र उत्पन्न जे आहे हा एक करपात्र उत्पन्नातून या ठिकाणी जी काही वजावट आहे यामध्ये मिळत असते. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे की अडचणीच्या वेळी महत्त्वाचा वित्त स्रोत. जेव्हा बाजारपेठेमध्ये भांडवलाचा तुटवडा असतो तेव्हा लहान व मध्यम उद्योगासाठी लागणाऱ्या पैशांकरता बँकांकडून कर्ज हा महत्त्वाचा स्रोत या ठिकाणी असतो आणि या स्रोताच्या माध्यमातून जी काही अडचणीची जी वेळ आहे या अडचणीच्या वेळी एक महत्त्वाचा वित्त स्रोत म्हणून कंपनीसाठी जो भांडवल जे आहे भांडवल उपलब्ध होत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या मर्यादा. जेव्हा व्यवसाय बँकांकडून कर्ज घेत असतो तेव्हा काही मर्यादांचा सामना या ठिकाणी बँकांना करावा लागतो. तारणाची आवश्यकता. बँका तारणाशिवाय कंपन्यांना कर्ज देत नाही. बँकेचं भांडवल सुरक्षित राहावं यासाठी बँका कंपन्यांकडून कर्जासाठी तारण मागतात. म्हणून स्थिर मालमत्ता कमी असलेल्या कंपन्यांना बँकांकडून भांडवल घेणं अवघड होऊन जातं. म्हणजे तारण जे आहे तारणाशिवाय बँका कर्ज देत नाही. त्यामुळे ज्या कंपन्यांकडे तारण नाही आहे किंवा स्थिर मालमत्ता कमी आहे अशा कंपन्यांना बँकांकडून भांडवल उपलब्ध करणं अवघड होऊन जातं. मंदीच्या काळात कर्जामुळे येणारं अपंगत्व
अर्थव्यवस्थेच्या चक्रकार प्रवाहामध्ये अनपेक्षित संकटामुळे कंपनीचा व्यवसाय व उत्पन्न अचानक ढासळू शकतं. अशावेळी पूर्वनिश्चित तारखांना मुद्दल व व्याजाचे हप्ते देणे कंपन्यांना कठीण होतं. अशावेळी बँक तारण मालमत्तेवर कब्जा करू शकतात. त्यामुळे कंपन्यांना अपंगत्व सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर तिसरा मर्यादा आहे. तिसरी, कंपनीच्या भागमूल्यावर परिणाम. जेव्हा भांडवलात कर्जाचा हिस्सा मोठा असतो व जेव्हा कंपनीचे बरेच उत्पन्न कर्जफेडीतच खर्च होतं, व्याज व मुद्दल जाऊन लाभांश देण्यासाठी फार थोडी रक्कम उरते, अशावेळी कंपनीच्या भागांचं बाजार मूल्य खाली येतं. म्हणजे कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करावी लागते. त्यामुळे व्याज व मुद्दल जाऊन लाभांश देण्यासाठी जर रक्कम कमी जर कंपनी राहिली तर कंपनीच्या भागांच्या मूल्यावर त्याचा परिणाम होतो. कारण की नफ्यातून अगोदर कर्ज परतफेड, त्यानंतर इतर प्रकारच्या देण्या देऊन जर नफा जर उरला तरच लाभांश दिला जातो आणि त्याचा कंपनीच्या भागमूल्यावर परिणाम होतो. पुढची मर्यादा आहे जोखीम. जेव्हा कंपनीच्या उत्पन्नाची मागणी अस्थिर असते, जेव्हा कंपनीचं उत्पन्न अनिश्चित असतं, अशा कंपन्यांना कर्ज देणे यात बँकांना मोठी जोखीम वाटते. जेव्हा कंपनीच्या उत्पन्नाची मागणी अस्थिर असते व कंपनीचे उत्पन्न अनिश्चित असतं, अशा कंपन्यांना कर्ज देताना बँकांना मोठी जोखीम वाटते. आणि शेवटचं मर्यादा आहे कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण नसतं. कर्ज दिल्यामुळे बँकांना त्या कंपनीच्या व्यवस्थापनात काही अधिकार मिळत नाही किंवा कंपनीवर कुठले नियंत्रण ठेवता येत नाही. बँकेने दिलेले कर्ज योग्य प्रकारे वापरले जाते आहे किंवा नाही हे त्यांना पाहता येत नाही. त्यामुळे अशा कर्जाचा गैरवापर होऊ शकतो. जर कंपन्या अचानक बुडीत गेल्या तर बँकांना कर्ज वसुली करणे अवघड होऊन जाते. हा सगळ्यात मोठा तोटा आहे की कर्ज दिल्यामुळे बँकांना त्या कंपनीच्या व्यवस्थापनात अधिकार नसतो. कंपनीवर कुठले नियंत्रण ठेवता येत नाही. बँकेने दिलेलं कर्ज योग्य प्रकारे वापरलं जातं की नाही हे बघता येत नाही. त्यामुळे अशा कर्जाचा गैरवापर होऊन जर कंपन्या अचानक बुडीत गेल्या तर बँकांची कर्ज वसुली होत नाही. यामुळे अनेक बँकांना आपला जो कारभार आहे हा बंद करावा लागलेला आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये अशा प्रकारचं नियंत्रण नसणं ही अतिशय खेदाची गोष्ट आहे असे या ठिकाणी म्हणता येईल. पुढील लेक्चरला धन्यवाद.